हॅलो हाय नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. पौष महिना आणि मकर संक्रांत म्हटलं की वेध लागतात. कोणाला साडीचे तर कोणाला तिळगुळाच्या लाडूचे. तर तिळगुळाचे लाडू जर नसेल तर मकर संक्रांत होईल असं होणारच नाही. म्हणूनच तर आज तुमच्यासोबत शेअर करत आहे मी बनवलेली तिळगुळाची वडी किंवा बर्फी. एकदम मऊसूत, तोंडात विरघळणारी, झटपट तयार होणारी, अगदी पेढ्यासारखी अशी तिळगुळाची वडी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. त्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहे, अर्धी वाटी शेंगदाणे आणि त्याच्या अर्धी वाटी दूध पावडर घेतलेली आहे. दूध पावडर ऑप्शनल आहे, असेल तर घ्या, नाही घेतलं तरी चालते. त्यानंतर आता हे शेंगदाणे घेतलेले आहेत जे आपण मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. जळू द्यायचे नाही किंवा कच्चे पण राहू द्यायचे नाही. आता हे भाजलेले शेंगदाणे थंड करून घेऊया. तोपर्यंत त्याच कढईमध्ये आपण तीळसुद्धा खमंग असे मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे. जळू द्यायचे नाही किंवा कच्चे पण राहू द्यायचे नाही, नाहीतर त्याचा कडवटपणा कायम राहील. म्हणूनच हे गुळ शेंगदाणे थोडासा वेळ लागला तरी चालते, पण मंद आचेवर खरपूस आणि खमंग असेच भाजून घ्यायचे आहेत. तीळ छान भाजल्या गेले आहेत, हे सुद्धा आपण थंड करून घेऊया. पौष महिन्यामध्ये तीळ आणि गूळ हे खाल्लेच गेले पाहिजे, कारण तिळाने स्निग्धता वाढते, म्हणजेच आपली त्वचा ही कोरडी पडत नाही, आणि गुळाने मात्र ऊर्जा म्हणजेच एनर्जी येते. त्यामुळे आवर्जून खाल्ल्या गेले पाहिजे. तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण शेंगदाण्याची थोडीशी सालं काढून घेऊया, म्हणजे रंगही छान येईल आणि चवसुद्धा व्यवस्थित लागेल. नंतर हे शेंगदाणे असे स्वच्छ करायचे आणि तीळ शेंगदाणे एकत्र करून घ्यायचे आहेत. ह्याला अजून आपल्याला 5 ते 7 मिनटं ठेवावं लागेल, कारण तीळ अजून पूर्णपणे थंड झाले नाहीत आणि आपण असे गरम गरम जर मिक्सरमध्ये घातले तर मिक्सरला घाम येतो आणि मग हे तीळ व्यवस्थित बारीक होत नाही. त्यासाठी अजून आपण याला थंड होऊ देऊया. त्यानंतर मी इथे गूळ घेतलेला आहे. आता गूळ आपण आपल्या आवडीप्रमाणे घालायचा आहे, पण जर व्यवस्थित परफेक्ट जर बनवायचं असेल तर प्रॉपर आपल्याला त्याच मापामध्ये गूळ घालावा लागते, तेव्हाच आपली बर्फी किंवा जी वडी आहे ती परफेक्ट होईल. आता इथे तीळ शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता हे मिक्सर जारमध्ये घालूया आणि याची आपल्याला भरड तयार करायची आहे. पूर्णपणे बारीक करायचं नाही आहे, साधारण अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी इथे 8-10 पिस्ता घेतलेला आहे, जो मी आपल्या सजावटीसाठी वापरणार आहे. ऑप्शनल आहे, असेल तर वापरा, नसेल तर नाही वापरला तरी चालेल. मी असं क्रश करून घेतलेला आहे. आता हे बाजूला ठेवूया. आता आपण इथे एक कढई घेऊया. नॉनस्टिक कढई असेल तर खूपच छान, नसेल तर थोडीशी काळजी घ्यावं लागेल. आता आपण इथे घेणार आहोत 1.5 वाटी गूळ. 1 वाटी तिळासाठी, कारण 1 वाटी तीळ घेतलेले होते, आणि अर्धी वाटी शेंगदाणे म्हणून अर्धी वाटी गूळ शेंगदाण्यासाठी, असं 1.5 वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे. त्यानंतर अगदी अर्धा चमचा तूप घालायचं. त्यानंतर मी इथे 4 चमचे पाणी घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे आपल्याला. आता आपण हे गॅसवर ठेवूया आणि याची मंद आचेवरच आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. आणि गूळ वितळल्यानंतर मात्र आपल्याला फक्त एक मोठी उकळी काढायची आहे. याचं पूर्ण आपल्याला पाक शिजवायचा नाही आहे किंवा असा कडकसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे, कारण आपली जी तिळगुळाची वडी आहे ही मऊ झाली पाहिजे, स्मूथ झाली पाहिजे. आपल्याला कडक ठणठणीत अशी करायची नाही आहे. त्यामुळे अगदी असा एक मोठा उकळा आला की त्यामध्ये आपल्याला तीळ शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि याला असं मिक्स करायचे. आणि घाबरायचं काम नाही, कारण आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, त्यामुळं आपला गुळाचा जो पाक आहे तो थोडा सैलसर आहे. आपण जेव्हा असं फिरवून फिरवून याला मिक्स करू ना, हे ऑटोमॅटिक घट्ट होत जाईल. आता बऱ्यापैकी घट्ट झालं की त्यामध्ये आपण दूध पावडर घालायचं आहे. आणि आता आपल्याला हे मिश्रण कढईला सेपरेट होईपर्यंत असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. जेव्हा गोळा तयार झाला की त्यावेळेला समजून घ्यायचं की आपलं हे मिश्रण आता वडीसाठी किंवा बर्फीसाठी तयार झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मिश्रण घट्ट पण झाले आणि कढईला सेपरेट पण झाले. आता आपण हे खाली काढून घेऊया. असं पुन्हा त्याला मिक्स करत राहायचे आणि हात लावून बघायचं. हाताला जर हे चिटकलं नाही तर आपलं हे मिश्रण परफेक्ट झालेलं आहे.
आता हे तयार मिश्रण हाताला झेपेल तेव्हा आपल्याला काढायचं आणि हाताने त्याचा असा रोल तयार करायचा। मी इथे प्लास्टिक पेपर घेतलेला आहे, तुमच्याकडे असेल तर बटर पेपर घ्या, नाही तर प्लास्टिक पेपरवर सुद्धा हे व्यवस्थित होऊ शकतं। असा रोल तयार झाला की प्लास्टिक पेपरवर आपल्याला जे कापलेले किंवा क्रश केलेले जे पिस्ता होता तो घालायचा व्यवस्थित असा, आणि एका लाईनमध्ये घातला की प्रॉपर त्याला एकाच ठिकाणी ते लागला जाते। त्यानंतर थोडेसे तीळसुद्धा घालून घेऊया, कारण तिळाची वडी किंवा बर्फी आहे तर वाटली पाहिजे, म्हणून आपण वरून डेकोरेशनसाठी त्याला तीळसुद्धा लावणार आहोत। आणि हा असा हळूवारपणे घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा, आणि हा रोल घट्टच करायचा, कारण काय मध्ये जर पोकळ राहिलं किंवा गॅप राहिला तर वडी कट करताना तुटू शकते, त्यामुळे घट्ट रोल तयार करायचा आहे। अशा पद्धतीने छान रोल तयार झालेला आहे। आता हा आपण थंड करून घेऊया। अवघ्या 20 ते 25 अर्ध्या तासामध्ये आपला हा रोल घट्ट होतो किंवा कापण्यासाठी तयार होतो। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता परफेक्ट इथे आपला रोल सेट झालेला आहे। आता हव्या त्या साईजमध्ये आपण कट करून घ्यायचे आणि परफेक्ट आपली वडी सुद्धा तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता, तुम्ही सुद्धा अशी वडी किंवा बर्फी नक्की ट्राय करा। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।